नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। श्री गजानन महाराज की जय। नमस्कार रेवतीताई, माझं नाव सौ गीता। लहानपणापासून महाराजांवर श्रद्धा आहे। माझी आजी गजानन महाराजांची भक्त होती। तिचं बघून मी पण महाराजांची सेवा करू लागली। मला बरेच छोटे मोठे अनुभव आले आहेत। तुमच्या चॅनल सुरू झाल्यापासून मला अनुभव द्यायचा होता, पण जमतच नव्हतं। आज योग आला। मी आधी मला 3 महिन्यापूर्वी आलेला अनुभव सांगते। महाराजांना मी म्हणाले होते रेवती चॅनलवर अनुभव देईल, पण उशीर झाला। त्याचं झालं असं, माझी आई 85 वर्षाची आहे। तिने कानात कुडी घातली होती। त्याची फिरकी खूप घट्ट बसली होती। तिच्या कानाची पळी एकदम पातळ आहे। काही केल्या फिरकी निघत नव्हती। फिरकी ओढून काढायला कानाच्या पळीत आणि फिरकीत काहीच जागा नव्हती। मी बरेच प्रयत्न केले। तिचा कान लाल झाला। फिरकी प्लॅस्टिकची असल्याने ब्लेडने कापण्याचा प्रयत्न केला, पण ब्लेडने कान कापला जाईल म्हणून कापण्यासाठी जोर लावता आला नाही। शेवटी गजानन महाराजांना म्हणाले, आईला त्रास न होता फिरकी निघू द्या, मी रेवती चॅनलवर अनुभव देईल। आई म्हणाली, मी बघते निघतं का म्हणून। आईने फिरकीला नुसता हात लावला आणि फिरकी निघाली। महाराजांनी लगेच कृपा केली। धन्य ती गजानन माऊली, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची। तर आपला आजचा प्रश्न असा आहे की गजानन विजय ग्रंथ यात महाराजांनी ब्रह्मगिरी गोसावी यांना बोध ज्या ठिकाणी केला होता ती जागा कोणाची होती ते सांगायचं आहे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे रतनसा भावसार यांच्या मुलाचं नाव दिनकर असं होतं। आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे: जया आंधळे, विद्या वानखेडे, रमेश काळे, आयुष वाघ, सुलभा तावडे, कुसुम पडवळ, योगेश भूमकर, तृप्ती आखरे, पपिता भुरकंडे, राजेंद्र मोघे, राम हरकरे, मंगला टिकले, प्रज्ञा मोघे, माधुरी जोशी, गोविंद जोशी, वैभव गोळे, सुप्रिया वाघ, मनोरमा शेरकी, मिस्टर हर्षित, लर्निंग टेक्नॉलॉजी, भार्गव कावडे, सुचिता दोराईस्वामी, किशोर पाटील, मालती शुक्ला, राजेश फरांदे, शैलेंद्र खोत। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आयडीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरु गजानन माऊली नमः। गण गण गणात बोते।